नमस्कार. विषयांतर यूट्यूब चॅनलवरील या सखोल चर्चेत म्हणजेच आजच्या या डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आजचा विषय असा आहे ज्याचा संदर्भ वर्षातून एकदा हमखास येतो. हो, साधारणपणे मार्च महिना सुरू झाला की याची चाहूल लागतेच. अगदी बरोबर. म्हणजे दुकानामध्ये खास ऑफर्स दिसू लागतात, सोशल मीडियावर शुभेच्छांचे मेसेजेस फिरू लागतात. एक प्रकारचा अत्यंत उत्सवी आणि कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त होतो या 8 मार्चला. नक्कीच. पण आज आपण जी माहिती आणि विश्लेषण बघणार आहोत ना, तो इतिहास या कॉर्पोरेट उत्सवाच्या अगदी विरुद्ध आहे. खरं तर हा दिवस केवळ काही सवलती देण्यापुरता किंवा शुभेच्छांचे मेसेजेस फॉरवर्ड करण्यापुरता मर्यादित नाहीये. हो, कारण याची मुळे अत्यंत रक्तरंजित कामगार संप, रस्त्यांवरील संघर्ष आणि एका मोठ्या क्रांतीमध्ये रुजलेली आहेत. जागतिक महिला दिन नेमका का आणि कसा साजरा केला जातो, यामागे एक सलग आणि खूपच रंजक कहाणी आहे. ठीक आहे, आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली आणि आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश काय आहे. आजच्या या डीप ड्राईव्हचा मुख्य उद्देश केवळ कॅलेंडरवरील एका तारखेचा इतिहास सांगणे हा अजिबात नाहीये, तर समाज घडवण्यात महिलांचे जे अफाट योगदान आहे त्याची जाणीव करून देणे हा आहे. हो, खऱ्या अर्थाने विचार केला तर महिला या समाजाच्या खऱ्या शिल्पकार आहेत. अगदी. पण कोणत्याही समाजाची जडणघडण करणाऱ्या या घटकाला स्वतःचे मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी जो प्रदीर्घ लढा द्यावा लागला, त्याची व्याप्ती समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे अनेक शतकांपासून चालत आलेल्या शोषणाविरुद्ध उभा राहिलेला हा लढा आहे. हो ना. हा प्रवास केवळ समानतेच्या मागणीचा नाहीये, तर एक माणूस म्हणून सन्मानजनक आयुष्य जगण्याचा अधिकार मिळवण्याच्या धडपडीचा आहे. हा ऐतिहासिक प्रवास समजून घेताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हक्क कोणीही सहजासहजी एका ताटात सजून दिलेले नाहीत. त्यासाठी व्यवस्थांना आव्हान द्यावं लागलं आहे. नक्कीच. पाहिला तर जग वेगाने बदलत होतं. औद्योगिकरणामुळे शहरे वाढत होती, पण महिलांची सामाजिक आणि आर्थिक अवस्था मात्र अत्यंत आव्हानात्मक होती. आणि यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या अधिकारांच्या लढ्याची सुरुवात एका दुसऱ्याच संघर्षातून झाली होती. अमेरिकेतील गुलामगिरी विरोध चळवळीचा संदर्भ इथे अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तो आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांविरुद्धच्या प्रथेचा काळ. हो. 19व्या शतकाच्या मध्यभागी अमेरिकेत या अमानुष प्रथेला विरोध करण्यासाठी एक मोठी चळवळ उभी राहिली होती. एलिझाबेथ कॅडी आणि लुक्रेशिया मॉट यांसारख्या अत्यंत धाडसी महिला या गुलामगिरी प्रथेविरुद्ध मानवी हक्कांसाठी आवाज उठवत होत्या. बरोबर. पण खरी शोकांतिका बघा काय होती. जेव्हा अमेरिकेत गुलामगिरी विरोधी एक मोठे जागतिक अधिवेशन बोलावण्यात आले, तेव्हा या महिलांना केवळ महिला असल्या कारणाने आपले विचार मांडण्याचा किंवा बोलण्याचा अधिकारच नाकारण्यात आला. बापरे, हा तर अत्यंत मोठा विरोधाभास आहे. म्हणजे ज्या महिला इतरांच्या स्वातंत्र्यासाठी आणि हक्कांसाठी आपले आयुष्य वेचत होत्या, त्यांनाच स्वतःचा आवाज नव्हता. हेच तर. आणि हीच ती वेळ असावी जेव्हा एका मोठ्या वैचारिक बदलाची सुरुवात झाली. म्हणजे जोपर्यंत आपण स्वतःच्या अधिकारांसाठी संघटित होऊन लढत नाही, तोपर्यंत समाज आपल्याला समान दर्जा देणार नाही, ही जाणीव तिथूनच निर्माण झाली असावी. अगदी तसंच. आणि या जाणीवेचे रूपांतर पुढे एका मोठ्या कृतीत झाले, ज्याचा स्फोट आपल्याला 1908च्या अमेरिकेतील घटनेत पाहायला मिळतो. हो, न्यूयॉर्क शहरात घडलेली ती घटना. कामगार चळवळीच्या इतिहासातील तो एक मोठा मैलाचा दगड मानला जातो. साधारण 15,000 कामगार महिला चक्कर रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी एक मोठा संप पुकारला. त्या काळाचा विचार करता एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी रस्त्यावर येणे ही एक असामान्य गोष्ट होती. हो ना. आणि या मागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. या महिला अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत दिवसाचे 14-14 तास कारखान्यांमध्ये राबत होत्या. अत्यंत कमी मोबदला आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा तर पूर्ण अभाव होता. हो. त्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट होत्या. कामाचे तास कमी करा, पुरुषांसमान वेतन द्या आणि मतदानाचा अधिकार द्या. या मागण्या पाहिल्या तर त्या केवळ आर्थिक नव्हत्या, तर राजकीय आणि सामाजिक अस्तित्वाच्या सुद्धा होत्या. आणि याच बंडखोर ऊर्जेची दखल घेत 1909 मध्ये अमेरिकेतील सोशलिस्ट पार्टीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तो फेब्रुवारीमधला निर्णय ना? हो, त्यांनी महिलांच्या या संघर्षाचा सन्मान करण्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला. एका अर्थाने या कामगार महिलांच्या संपामुळे एका अधिकृत दिवसाची सुरुवात झाली. पण हा लढा केवळ अमेरिकेपुरता मर्यादित राहिला नाही, तो 7 समुद्रापार युरोपमध्ये पोहोचला
आणि तिथे या चळवळीला खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूप प्राप्त झाले. युरोपमधला तो टप्पा खूपच महत्वाचा होता. नक्कीच. या प्रवासातील पुढचा आणि अत्यंत निर्णायक टप्पा म्हणजे 1910 साली डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे झालेली वर्किंग वुमनची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद. ही परिषद ऐतिहासिक होती कारण येथे 17 वेगवेगळ्या देशातील 100हून अधिक महिला प्रतिनिधी एकत्र आल्या होत्या. आणि तिथेच क्लारा झेटकिन यांचा प्रस्ताव आला. बरोबर. जर्मनीच्या क्लारा झेटकिन नावाच्या एका अत्यंत प्रभावी नेत्या तिथे उपस्थित होत्या. त्यांनी एक क्रांतिकारक प्रस्ताव मांडला. त्या म्हणाल्या की महिलांचे प्रश्न हे कोणत्याही एका देशापुरते मर्यादित नाहीत, त्यामुळे जगभर दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जावा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला. हो, पूर्ण एकमताने. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते, कारण या जागतिक परिषदेच्या निर्णयानंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजेच 1911 मध्ये याचा प्रत्यक्ष परिणाम दिसू लागला. हो, तो पहिला मोठा महिला दिन. अगदी 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला आणि यातील सहभाग थक्क करणारा होता. तब्बल 10 लाखांहून अधिक लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. 10 लाख लोक? त्या काळात हा आकडा प्रचंड होता. हो ना. आणि सर्वांची मागणी एकच होती: मतदानाचा अधिकार, सार्वजनिक पदे भूषवण्याचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि भेदभावाचा अंत. ही चळवळ आता खऱ्या अर्थाने एक जागतिक लाट बनली होती. 10 लाख लोकांचा सहभाग ही त्या काळात एक प्रचंड मोठी आणि आशादायी घटना होती. पण या उत्साहाच्या वातावरणाला एका भयानक शोकांतिकेचं गालबोट लागले. ती न्यूयॉर्कमधल्या आगीची घटना. हो. हा पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाल्यानंतर एका आठवड्यापेक्षाही कमी कालावधीत 25 मार्च 1911 रोजी न्यूयॉर्क शहरात एक अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. न्यूयॉर्कच्या ट्रायंगल शर्टवेस्ट फॅक्टरीला भीषण आग लागली. बापरे! या दुर्घटनेचे तपशील आजही अस्वस्थ करणारे आहेत. या आगीत 140हून अधिक तरुण महिला कामगारांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश महिला अत्यंत गरीब कुटुंबातील होत्या. त्यातल्या बऱ्याच इटालियन आणि ज्यू स्थलांतरित होत्या. आणि या मृत्यूंमागील कारणे केवळ आगीपुरती मर्यादित नव्हती. आपण जी माहिती गोळा केली आहे त्यातील दुर्घटनेच्या नोंदी सांगतात की कामगारांनी कामाच्या वेळेत विश्रांती घेऊ नये किंवा बाहेर जाऊ नये म्हणून कारखान्याच्या मालकांनी बाहेर पडण्याचे दरवाजे चक्क बाहेरून कुलूप लावून बंद केले होते. विचार करा, किती भयानक परिस्थिती असेल ती. जेव्हा आग लागली तेव्हा या महिलांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. काहींनी जीव वाचवण्यासाठी थेट खिडकीतून उड्या मारल्या, तर काहींचा आतच होरपडून मृत्यू झाला. ही केवळ एक आग नव्हती, तर नफ्यासाठी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या व्यवस्थेचा तो एक भयानक बळी होता. या घटनेने संपूर्ण अमेरिकेला हादरवून सोडले. समाजातील संताप इतका तीव्र होता की याच दबावामुळे पुढे कामगार कायद्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल घडवून आणावे लागले. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कडक नियम लागू करावे लागले. म्हणजे या बलिदानातून खूप मोठी जागृती झाली. नक्कीच. पुढील अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या दुर्घटनेतील कामगारांच्या बलिदानाचे स्मरण केले जाऊ लागले. म्हणजे महिला दिनाचा इतिहास हा केवळ हक्कांच्या मागणीचा नाही, तर अशा निष्पाप जीवांच्या बलिदानाचा आणि त्यातून आलेल्या कायदेशीर जागृतीचाही आहे. हा पूर्ण इतिहास ऐकताना मला एक साहजिक प्रश्न पडतो आणि कदाचित श्रोत्यांनाही पडला असेल. कोणता? जर पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन 19 मार्चला साजरा झाला होता आणि अमेरिकेत तो फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा व्हायचा, तर मग आज आपण 8 मार्च हीच तारीख का साजरी करतो? या तारखेमागे नक्की काय रहस्य आहे? जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर याचे उत्तर आपल्याला थेट रशियन क्रांतीच्या आणि पहिल्या महायुद्धाच्या रणधुमाळीत मिळते. रशियाचा सहभाग? हो. पहिल्या महायुद्धाच्या काळातील रशियाची स्थिती समजून घेणं इथे आवश्यक आहे. 1917 साल उजाडेपर्यंत महायुद्धाने रशियाची पूर्णपणे वाताहात केली होती. युद्धात तब्बल 20 लाख रशियन सैनिक मारले गेले होते. बापरे, 20 लाख? हो. घरातले बहुतांश पुरुष युद्धात गेल्यामुळे किंवा मारले गेल्यामुळे कुटुंबाचा आणि रोजगाराचा संपूर्ण भार साहजिकच महिलांवर आला होता. देशात प्रचंड महागाई होती आणि अन्नाची भीषण कमतरता होती. लोकांकडे जगण्यासाठी पुरेसे अन्न नव्हते. अशा ह्या अत्यंत हतबल आणि संतापजनक परिस्थितीत रशियन महिलांनी एक अभूतपूर्व पाऊल उचलले. त्यांनी भाकरी आणि शांतता या मागणीसाठी रस्त्यावर उतरून एक प्रचंड मोठा संप पुकारला. अगदी बरोबर.
ब्रेड अँड पीस. हो, आणि ही मागणी केवळ अन्नापुरती मर्यादित नव्हती. यात युद्धाचा अंत व्हावा आणि हुकुमशाही राजवटीचा शेवट व्हावा असा व्यापक अर्थ दडलेला होता. देशातील राजकीय नेत्यांनी त्यांना हा संप न करण्याचा सल्ला दिला होता, पण या महिला मागे हटल्या नाहीत. आणि ह्या संपाचा परिणाम इतका शक्तिशाली होता की ज्यामुळे रशियावर सत्ता गाजवणारी संपूर्ण राजेशाही अक्षरशः हादरली. रशियाच्या तत्कालीन झारला आपली सत्ता सोडून पायउतार व्हायला लागले. केवढी मोठी क्रांती! हो ना. आणि नवीन तात्पुरत्या सरकारने त्वरित रशियन महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केला. आता आपण त्या तारखेच्या प्रश्नाकडे येऊया. ज्या ऐतिहासिक दिवशी रशियन महिलांनी हा संप पुकारला होता, तो रविवार होता. आणि रशियामध्ये त्या काळी वापरल्या जाणाऱ्या जुलियन कॅलेंडरनुसार ती तारीख 23 फेब्रुवारी 1917 ही होती. इथे कॅलेंडरमधील तफावत समजून घेणं खूप रंजक ठरेल. जुलियन कॅलेंडर हे जुने होते आणि त्यात वेळेची थोडी चूक होती, जी शतकानुशतके साठत गेली होती. हो, ती चूक सुधारण्यासाठी जगातील बहुतांश देशांनी 15व्या शतकातच ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले होते. पण रशियाने मात्र 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जुनेच जुलियन कॅलेंडर वापरणे सुरू ठेवले होते. आणि या दोन कॅलेंडर्समध्ये तब्बल 13 दिवसांचा फरक होता. त्यामुळे रशियात ज्या दिवशी 23 फेब्रुवारी होती, त्याच दिवशी संपूर्ण जगात वापरल्या जाणाऱ्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 8 मार्च ही तारीख होती. म्हणूनच या रशियन महिलांच्या ऐतिहासिक आणि सत्ता उलथून टाकणाऱ्या संघर्षाच्या स्मरणार्थ जागतिक स्तरावर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून कायमचा निश्चित करण्यात आला. म्हणजे अमेरिकेतील संपापासून सुरू झालेली ठिणगी युरोपमार्गे रशियात पोचली आणि तिने जगभरासाठी एक निश्चित दिवस ठरवून दिला. हा खरोखरच एक सलग आणि अद्भुत असा जागतिक प्रवास आहे. हा प्रवास थक्क करणारा असला तरी समानतेचा लढा इथेच संपला नाहीये. नाही, अजिबात नाही. अधिकारांचा हा लढा कसा होता आणि त्यातही संरचनात्मक भेदभाव कसा अस्तित्वात होता हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. 1917 मध्ये रशियात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, पण अमेरिकेत चित्र वेगळं होतं. तिथे वर्णभेद होता ना? हो. अमेरिकेत 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, पण तो फक्त श्वेतवर्णीय किंवा व्हाईट महिलांसाठी मर्यादित होता. कृष्णवर्णीय महिलांना मात्र या अधिकारासाठी पुढे अनेक दशके लढावे लागले. म्हणजे समानतेच्या लढ्यातही हा वर्णभेद अस्तित्वात होता. त्यांना हा मूलभूत हक्क मिळवण्यासाठी 1965च्या वोटिंग राईट्स ॲक्टपर्यंत वाट पाहावी लागली. हो, पण काळ जसा पुढे गेला तसा या चळवळीला अधिकृत जागतिक मान्यता मिळू लागली. हो, 1975 सालापासून संयुक्त राष्ट्रांनी म्हणजेच UNने 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यास सुरुवात केली. समाजातील सर्व स्तरांतील महिलांचे योगदान ओळखण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली. जसे की 15 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला. बरोबर, जेणेकरून शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत राबणाऱ्या महिलांच्या कष्टांना मान्यता मिळेल. तसेच मार्च महिना हा महिला इतिहास महिना म्हणूनही घोषित करण्यात आला. हे सर्व ऐतिहासिक टप्पे जागतिक पातळीवर महिलांच्या प्रश्नांना मिळणारी मान्यता दर्शवतात. पण हे सर्व पाहिल्यानंतर आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या प्रगत युगात वावरताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या चर्चेत येतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आज आपण अशा युगात आहोत जिथे तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. मग आजही आपल्याला या एका विशेष दिवसाची खरोखरच गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका जागतिक आर्थिक अहवालातील आकडेवारीतून मिळते. उपलब्ध माहितीनुसार आर्थिक आणि सामाजिक पातळीवर पूर्ण समानता येण्यासाठी, म्हणजेच लिंगभेद पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आजच्या गतीने अजून किमान 131 वर्षे वाट पाहावी लागेल. 131 वर्षे? बापरे! हो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा हा आकडा आहे. आणि UNच्या एका अहवालानुसार हे अंतर मिटवण्यासाठी तब्बल 285 वर्षे लागू शकतात. पण ही आकडेवारी नक्की कशी काढली जाते? हे केवळ काही अंदाज नाहीत, तर यामध्ये महिलांचा अर्थव्यवस्थेतील सहभाग, त्यांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या संधी, आरोग्य सुविधा आणि राजकीय नेतृत्वातील त्यांचा वाटा यांसारख्या ठोस निकषांवर ही आकडेवारी आधारित असते. म्हणजे 131 वर्षे किंवा 285 वर्षे हे आकडे दर्शवतात की आजचा समाज खऱ्या समानतेपासून किती दूर आहे. आजही कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळते. हो, घराघरांमध्ये आजही भेदभाव होतो. शिक्षणात आणि संधींमध्ये आजही असमानता दिसून येते. आणि केवळ आर्थिक असमानता नाही, तर स्त्रियांच्या सुरक्षिततेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आजही अत्यंत गंभीर आहे. आपण ज्या स्रोतांचा अभ्यास केला त्यामध्ये एका स्पॅनिश महिला पर्यटकावर भारतात नुकत्याच झालेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि अमानुष घटनेचा संदर्भ दिला आहे.
ती घटना खरोखरच सुन्न करणारी होती. यावरून हे स्पष्ट होते की समाज कितीही आधुनिक झाला, शहरांच्या इमारती कितीही उंच झाल्या, तरी एक विशिष्ट पुरुषसत्ताक मानसिकता अजूनही समाजाच्या मुळाशी खोलवर रुजलेली आहे. ही मानसिकता स्त्रीला दुय्यम समजते. या समस्येचा विचार करताना विशेषतः भारतीय संदर्भात एक मोठा विरोधाभास समोर येतो. एका बाजूला स्त्रीला आदराने देवीचं रूप मानण्याची, साक्षात लक्ष्मी म्हणण्याची आपली संस्कृती आहे. हो, पण दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तिला समान निर्णय घेण्याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य दिले जात नाही. महिलांना कोणताही अतिमानवी किंवा देवीचा दर्जा नकोय, तर त्यांना केवळ माणूस म्हणून जगण्याचा आणि समान अधिकारांचा हक्क हवाय. अगदी अचूक बोललात. याच आधुनिक वास्तवात आपण भारतातील प्रेरणादायी महिला आणि आजच्या काळातील त्यांचे अफाट योगदान दुर्लक्षित करू शकत नाही. याच पुरुषसत्ताक मानसिकतेला छेद देत भारतीय महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हो, ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारे खुली करून दिली. बरोबर. तिथून सुरू झालेला हा प्रवास आज इस्रोच्या अंतराळ मोहिमांचं नेतृत्व करणाऱ्या महिला वैज्ञानिकांपर्यंत येऊन पोचला आहे. आजच्या काळात महिला केवळ चूल आणि मूल सांभाळत नाहीत, तर त्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या सीईओ आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या फायटर पायलट्स आहेत. आणि तळागाळातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या उद्योजिका आहेत. एकीकडे 131 वर्षांच्या असमानतेचा लढा आणि दुसरीकडे ही उत्तुंग भरारी. हे दोन्ही प्रवास आज समांतर चालू आहेत. अगदी तंतोतंत. हे योगदान केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित नाहीये, तर समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ते अत्यंत मोलाचे आहे. आजच्या महिला त्यांच्या कर्तृत्वाने एक नवीन आदर्श निर्माण करत आहेत. हो. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय महिला दिन हा केवळ इतिहासातील संपांचं स्मरण करण्याचा दिवस उरत नाही, तर तो आजच्या या यशोगाथांचा आणि अजूनही शिल्लक असलेल्या संघर्षाचा एक जागतिक आढावा घेण्याचा दिवस बनतो. आजच्या या सखोल चर्चेतून आपण जे काही समजून घेतले त्याचा सारांश काढायचा तर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा एका अत्यंत प्रदीर्घ आणि ऐतिहासिक चळवळीचा भाग आहे. अमेरिकेतील गारमेंट कामगार महिलांच्या संपापासून, न्यूयॉर्कमधील आगीच्या दुर्घटनेपासून ते रशियातील सत्ता उलथवून टाकणाऱ्या क्रांतीपर्यंतचा हा प्रवास आहे. आणि हा संघर्ष अजूनही अपूर्ण आहे. अगदी मला आवर्जून सांगायला आवडेल की आपण दिलेल्या माहितीच्या आधारे हा संपूर्ण ऐतिहासिक आणि सामाजिक प्रवास तटस्थपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. यात कोणत्याही विशिष्ट राजकीय किंवा वैचारिक बाजूचे आपण समर्थन करत नाही आहोत. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण पाहिलं की आर्थिक आणि सामाजिक समानता यायला अजून 131 वर्ष लागतील असा अंदाज आहे. पण आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात प्रवेश करत आहोत. एआयच्या युगात. हो. एआय हे आपल्याच ऐतिहासिक आणि सध्याच्या डेटावर आधारित निर्णय घेते. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा हा वेगवान विकास हे 131 वर्षांचे अंतर कमी करेल की आपल्या समाजातील हे जुने पूर्वग्रह आणि भेदभाव एआयच्या अल्गोरिदममध्ये मिसळून ही असमानता अधिकच गुंतागुंतीची आणि अदृश्य करेल? हा विचार नक्कीच खूप प्रगल्भ आहे. तंत्रज्ञान आपल्याला समानतेकडे वेगाने नेणार की जुन्याच पूर्वग्रहांना नवीन रूप देणार, हे पाहणं येणाऱ्या काळातील सर्वात मोठं आव्हान असेल. नक्कीच. हा तंत्रज्ञानाचा आणि समानतेचा नवा संघर्ष भविष्यात कसा आकार घेईल हा खरोखरच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो. आणि याच एका अत्यंत विचारप्रवर्तक मुद्द्यावर आजची ही चर्चा आपण थांबूया. हा सविस्तर आणि ऐतिहासिक प्रवास ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद. आज आपण जो इतिहास, वास्तव आणि भविष्यातील आव्हानं उलगडली त्याबद्दल अधिक वाचायला, शोधायला आणि विचार करायला विसरू नका. हो, नक्कीच. पुन्हा भेटूया विषयांतर यूट्यूब चॅनलवर अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद.